न्यूज, सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्याय। काय सांगाल तुम्ही आजही तुमच्या आंदोलनावर ठाम आहेत, काय सांगाल? आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम आहे, कारण आमचा भाऊ गणेश केसकर हा 16 दिवस झाला त्याच्या पोटामध्ये अन्न नाहीये, त्याचा जीव काय म्हणत असेल। या सरकारला धनगरांच्या पोरांना मारायचं का, हा आमचा आरोप आहे। कारण सरकारचे उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री वेळोवेळी आमच्या धनगर समाजाकडे दुर्लक्ष करतात। आम्ही करायचं काय? आता 5 तास होत आलेत आम्ही खंबाटकी घाटामध्ये बसलोय, पण सरकारने काहीतरी यंत्रणा हलवायला पाहिजे आणि आमची जी शिफारसीची मागणी आहे त्याचे लेखी आश्वासन द्यायला पाहिजे आणि आमच्या गणेश केसकरकडे येऊन लक्ष द्यायला पाहिजे, हीच आमची प्रमुख मागणी आहे। अधिवेशनामध्ये ज्या पद्धतीने मराठा समाजाचं तुम्ही अधिवेशन बोलवता, स्पेशल अधिवेशन, पण धनगर समाजाला वेगळा अन्याय का बरं त्यांच्यासाठी? आणि असा हा सवतीची वागणूक धनगर समाजाला का देताय, हा संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाजाचा हा मुख्यमंत्र्याला प्रश्न आहे। परंतु आता गोपीचंद पडळकर जे आमदार आहेत तुमचे धनगर समाजाचे, त्यांनी सांगितलं की जर शासनाने जर GR काढला तर तुम्हाला आरक्षण मिळू शकेल। नक्की तुम्हाला काय तुमचं मागणी काय? कधी मिळणार? आम्हाला 70 वर्ष झालं शासन असंच म्हणते, GR काढू, कमिट्या नेमू, हे असंच तोंडाला पानं पुसतात। नंतर अधिवेशनामध्ये पण काय बोलायला तयार नाही सरकार। हे सरकार काय फक्त एकाच समाजासाठी आहे का? छत्रपती शिवाजी महाराज आमचे पण होते, आमच्यासाठी हे सरकार कधी शपथ घेणार आणि धनगरांना कधी न्याय देणार? आता आम्हाला दाखले हवेत, आम्हाला आता वेळ काढूपणा नकोय। ह्या अधिवेशनामध्ये मुद्दा मांडा आणि आता गणेश केसकर त्याच्या उपोषणासाठी काहीतरी तुम्ही तत्पर पावले उचला, हाच आमचं सरकारला आव्हान आहे। सरकार हमसे डरती है, काय सांगाल? आम्ही एकच सांगतोय की लवकरात लवकर आमच्या धनगर समाज बांधवांना लवकरात लवकर एसटीचं सर्टिफिकेट द्या। गेले 70 ते 75 वर्ष धनगर समाजाला आहे सरकार फसवत आले। धनगर समाजाचे ऑलरेडी एसटी अनुसूचित मध्ये त्यांचा प्रवर्गामध्ये 36 नंबरला त्यांचं नाव आहे, त्यामध्ये लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करायची। आमचा बंधू या ठिकाणी गणेश केसकर या ठिकाणी उपोषणाला बसलाय, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक युवक उपोषणाला बसल्यात, परंतु हे सरकार त्यामध्ये दखल देत नाही। त्यामुळे लवकरात लवकर सरकारने आमच्या धनगर समाजाच्या एसटी अंमलबजावणीची लवकरात लवकर त्यांनी दखल घ्यावी, ही आमची सर्व समाज बांधवांची मागणी आहे। परंतु तुम्ही अजून इथं हलणार, तुम्ही तुमचे नक्की किती ठोस निर्णय जोपर्यंत होतो पण तुम्ही तो हलणार नाहीत का? आम्ही नाही हलणार जोपर्यंत ठोस निर्णय घेतला जात नाही, जोपर्यंत मुख्यमंत्री आदेश देत नाहीत, तोपर्यंत आम्ही या ठिकाणी थांबणार नाही। धन्यवाद। महाराष्ट्र राज्य सरकारने 1979 मध्ये केंद्र सरकारला धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीची शिफारस पाठवली होती। 1981 मध्ये महाराष्ट्र सरकारने तो पाठवलेला प्रस्ताव दुरुस्तीसाठी माघारी मागवण्यात आला। तो आज तागायत 1981 ते 2023 पर्यंत माघारी आलेला परत केंद्राला पाठवलेला नाहीये। 2003 साली स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी हे ज्यावेळेस पंतप्रधान होते त्यावेळेमध्ये व्यंकट चल्लय्या आयोगाच्या माध्यमातून घटनेच्या मध्ये असणाऱ्या काही दुरुस्त्या करण्यासाठी त्यांनी व्यंकट चल्लय्या आयोग नेमला होता आणि या व्यंकट चल्लय्या आयोगामधून 2003 साली बिहार, ओडिशा आणि झारखंड या 3 राज्यांची अमेंडमेंट करून दुरुस्ती ही केंद्राने ऑलरेडी केलेली आहे। महाराष्ट्र शासनाला व्यंकटाचलय आयोगाने 2003 ते 2022 पर्यंत वेळोवेळी 6 ते 7 वेळा पत्र व्यवहार केलेला आहे, पत्र पाठवलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये जो धनगर दुरुस्तीचा विषय आहे, आम्ही बिहार, ओडिशा, झारखंड मध्ये दुरुस्ती केलेली आहे, तुमच्या 3 राज्याचा तुमच्या महाराष्ट्रामध्ये हा दुरुस्तीचा प्रस्ताव तुम्ही कधी पाठवताय? पण महाराष्ट्रामध्ये सत्तेत असणाऱ्या बऱ्याच मुख्यमंत्र्यांनी, मग त्या काँग्रेसच्या असो भाजपच्या असो, त्यांनी वेळोवेळी सांगितलंय की आमच्या राज्यामध्ये धनगर ही जमात अस्तित्वात आहे असे राज्य सरकारने पत्र, पण देशामध्ये कुठेही धनगर अस्तित्वात नाहीये। आम्ही या संदर्भात केंद्राचे आदिवासी मंत्री अर्जुन मुंडा साहेब आणि जुने आदिवासी मंत्री जेऊल ओराम यांनाही भेटलो, त्यांनी आम्हाला सरळ सांगितले केंद्र सरकार तुमच्यामध्ये डायरेक्ट राज्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट करू शकत नाही। फक्त राज्य सरकारने ज्या पद्धतीने बिहार, ओडिशा, झारखंडचा प्रस्ताव पाठवला होता तसा रड धनगर जमात ही अस्तित्वात नाही हे साधं पत्र केंद्राला राज्य सरकारने पाठवायचंय। हे शिफारस करत असताना सरकारकडे ऑलरेडी 3 कागद आहेत। 1981 साली दुरुस्तीसाठी जो प्रस्ताव महाराष्ट्र शासनाने माघारी पाठवला होता तो प्रस्ताव घ्यायचा आहे। 8 जानेवारी 2003 ला केंद्र सरकारने जी अमेंडमेंट बिहार, ओडिशा आणि झारखंड साठी केलेली तो अमेंडमेंटचा कागद याच राज्य सरकारने 2019 मध्ये उच्च न्यायालयामध्ये जेव्हा उच्च न्यायालयामध्ये रिट पिटिशन मध्ये आपलं एक प्रतिज्ञापत्र सादर केलेले आणि त्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी थेट उल्लेख केलाय धनगर या देशामध्ये अस्तित्वात नाहीयेत।
अजूनही तुमचा रास्ता रोको ठाम आहे, काय सांगाल? हे बघा, या समाजाच्या तीव्र भावना आहेत, या तीव्र प्रतिक्रिया आहेत. ही एक संतापाची लाट आहे, उद्रेक आहे हा. आम्ही गेली अनेक वर्ष बोंबलून सांगतोय, ओरडून सांगतोय, समावेश करा असं नसताना आमची अंमलबजावणीची मागणी आहे. दुरुस्ती करून केंद्राला शिफारस पाठवावी आणि केंद्राने याच्या संदर्भात अध्यादेश त्वरित काढावा. याच्यासाठी कोणती समिती बिमिती नेमायचं कारण नाही. काही जरी या ठिकाणी नेते किंवा प्रतिनिधी येऊन काही चुकीची माहिती देत असतील तर त्या बाबतीत मला त्यांचं सांगणे आहे की चुकीचा काही गैरसमज समाजामध्ये पसरू नका. आम्हाला धनगर समाजाला शेड्यूल ट्राईबच्या सवलती लागू झालेल्या आहेत, फक्त त्याची अंमलबजावणी करा आणि ती अंमलबजावणी राज्य सरकारने त्वरित करावी. हा समाजाचा उद्रेक आहे, संताप आहे. ही एक पोटतिडकीने आज हा समाज रस्त्यावर उतरलेला आहे. उद्या जर का मुख्यमंत्र्यांना 4 तास खंबाटकी घाट अडवून देखील जर का मुख्यमंत्री त्याच्यात कशीच दखल घ्यायला तयार नाही तर या ठिकाणी जोपर्यंत मुख्यमंत्री दूरध्वनीद्वारे किंवा इथं स्वतः येऊन जोपर्यंत गणेशला त्याला ज्या पद्धतीने त्याच्या मागण्या त्या पूर्ण करत नाही तोपर्यंत हा समाज आता इथून उठणार नाही, एवढंच सांगतो. परंतु आता जे आपले आता जे विधिमंडळाचे आमदार आहेत त्यांनी सांगितले की आता न्यायालयीन लढाई 1 महिन्याभरात तुम्हाला न्याय मिळेल, तर त्याबद्दल काय सांगाल? हे बघा, 2000 सालचं राष्ट्रपतींना पत्र व्यवहार केलेला एक पत्र आहे गणेशकडे, माझ्याकडे पण आहे. त्याच्यामध्ये स्वतः राष्ट्रपतींनी अशा पद्धतीने सांगितलेले की कोणत्याही न्यायालयाला कोणत्याही जातीच्या आरक्षणाबाबतीत निर्णय घ्यायचा अधिकार नाही. तो अधिकार हा फक्त संसदेला आहे, न्यायालयाला नाही. आणि न्यायालयामध्ये गेली 14 वर्ष लढाई चालू आहे. मध्यंतरीच्या ज्यावेळेस सप्टेंबरला आशुतोष कुंभकोणी वकील त्या ठिकाणी जाणून बुजून गैरहजर राहिले आणि त्याच्यानंतर डिसेंबरची तारीख पडली आणि डिसेंबरला आपली शेवटची सुनावणी असं कोण म्हणत असेल तर अशा सुनावण्या 14 वर्षामध्ये अनेक झाल्यात. त्याच्यामध्ये कसलाही ठोस अशा पद्धतीने धनगर समाजाला आश्वासन मिळालेलं नाही. परंतु आता गोपीचंद्र पडळकर साहेब म्हणले की राज्य शासनाचा GR काढला तर धनगर समाजाला SC मधून आरक्षण मिळेल, तर काय सांगाल? आमचं GR चा विषय इथं येतच नाही. आम्ही जर का बोंबलून सांगतोय की राज्य सरकारने केंद्राला दुरुस्तीचं पत्र द्यावं आणि त्याच्या बाबतीत केंद्राने त्वरित अध्यादेश काढावा. जर का त्या ठिकाणी केंद्र सरकार वेळोवेळी राज्य सरकारला गेली अनेक वर्ष विचारतंय की महाराष्ट्रामध्ये धनगर समाज किती आहे, धनगर ही जमात किती आहे आणि की राज्य सरकारने केंद्राला एवढंच कळायचंय की धनगर आणि धनगर हे एकच आहे, फक्त ही स्पेलिंग मिस्टेक आहे. एवढे एक दुरुस्तीचं पत्र जर का राज्य सरकारने केंद्राला दिलं तर त्वरित अध्यादेश निघून धनगर समाजाच्या ST ची प्रमाणपत्र प्रत्येक महाराष्ट्रातल्या धनगर बांधवांना मिळेल. परंतु आता जी समिती बनवलेली आहे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी ती धनगर समाजाची समिती आता त्यावर युद्ध पातळीवर काम करते, काय सांगाल? अशा समित्या गेल्या अनेक वर्षात खूप निघालेल्या आहेत. आपल्या माहितीसाठी सांगतो, 2014 नंतर TISH ची संस्था स्थापन झाली होती. त्याच्या अगोदर बाळकृष्ण रेणके आयोग स्थापन केला गेला होता. आजपर्यंत कोणताही अहवाल किंवा कोणत्याही समितीचा संस्थेचा अहवाल या धनगर बांधवांपुढे राज्य शासनापुढे आलेला नाहीये. आता सांगण्यात येते की 2014 ला ज्यावेळेस जी TISH संस्था स्थापन केली होती त्या संस्थेचा अहवाल निगेटिव्ह होता म्हणून 9-10 वर्ष आम्ही तो अहवाल समाजापुढे आणि प्रशासनापुढे ठेवला नाही. आणि समितीमध्ये काय लिहिलेले परत एकदा आपण सर्वांनी वाचव, माझ्याकडे पत्र मी आपल्याला देतो. समितीमध्ये असं लिहिलेलं आहे की धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा म्हणून ही समिती स्थापन केलेली आहे आणि 3 महिन्यामध्ये अहवाल राज्य सरकारला द्यावा. आम्ही कुठल्याही महाराष्ट्रातील एका देखील धनगर बांधवांनी अशी मागणी केलेली नाही समावेशाची. आमची मागणी अंमलबजावण्याची असताना समावेश करण्यासाठी समिती पाहिजे कशाला? आणि या समिती असं समावेश करण्यासाठी का अभ्यास करणार आहे? म्हणजे फेब्रुवारीमध्ये ज्यावेळेस निवडणुका लागणार, परत आचारसंहिता त्याच्या अगोदर लागणार आणि पुन्हा ही समिती बांधून पुन्हा गावागोळा बांधून तिथे ठेवणार आणि पुन्हा नंतर 5 वर्षांनी निवडणूक आले की पुन्हा हेच काढणार आपल्या पुढे. म्हणून ही समिती बिमिती आम्हाला मान्य नाही. 15 दिवसामध्ये राज्य सरकारने केंद्राला त्या ठिकाणी दुरुस्तीचा अहवाल सादर करून केंद्र सरकारने अध्यादेश काढावा आणि महाराष्ट्रातील धनगर बांधवांना शेड्यूल ट्राईबचे जातीचे दाखले वितरित करावे. साहेब, 2000 सालचं पत्र आहे, राष्ट्रपतीशी पत्र व्यवहार केला होता या आरक्षणाच्या बाबतीत. ते मी बोललेलो आहे की त्या ठिकाणी राष्ट्रपतींनी स्वतः पत्र व्यवहार करून सांगितलेले कोणत्याही न्यायालयाला जातीच्या कुठल्याही बाबतीत आरक्षण घेण्याचा अधिकार नाही, तो फक्त संसदेला आहे. त्यामुळे न्यायालयाचा विषयच नाही. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.